भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, शेवटी प्रकृती खूप खराब झाली आणि वडील मरणाच्या वाटेला लागले होते। माझे नाव विलास मानीराम बडवाईक आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात माझे आईवडील, पत्नी, माझे 2 मूल, हर्षित 9 वर्षे, चैतन्य 5 वर्षे आणि मी असा आमचा एकूण 6 सदस्यांचा परिवार आहे। माझे वडील लघवी दास या आजाराने दुःखी होते। माझे वडील कान्हाळगाव या शाळेत लिपिक या पदावर कार्यरत होते। आमची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती चांगली होती। फक्त वडील दास या त्रासाने पीडित होते। वडील घरात एकटेच कमावणारे होते। नंतर माझ्या आईला शिवणकलेचे वर्ग करायला लावले आणि आईने वडिलांना आर्थिक परिस्थितीला मदत केली। माझे वडील महिन्याला 186 रुपये पगार कमवायचे आणि माझ्या आईला शिवणकामातून चांगली आर्थिक मदत मिळू लागली। आमच्या कुटुंबात फक्त माझ्या वडिलांना दुःख होते। वडिलांना 2 भाऊ आणि 1 बहीण होती। बहीण भावाचे लग्न झालेले होते। वडिलांना लघवीचा खूप त्रास होता। आम्ही डॉक्टरी उपचार सुद्धा करीत होतो, परंतु कुठेच आराम पडत नव्हता। नंतर देवी देवता आणि वैद्यांचे उपाय करून पाहिले, त्यामध्ये थोडा फार पैसा खर्च व्हायचा पण आराम कुठेच पडत नव्हता। काय करावे काय नाही काहीच कळत नव्हते। शेवटी प्रकृती खूप खराब झाली आणि वडील मरणाच्या वाटेला लागले होते। माझे वडील ज्या शाळेत नोकरीवर होते, तेथील एक शिक्षक हे मार्गात होते व मार्गदर्शक सुद्धा होते। आम्ही त्यांना गुरुजी म्हणायचो। तर माझ्या वडिलांनी त्यांच्यावर जे दुःख होते ते गुरुजींसमोर व्यक्त केले। तेव्हा गुरुजींनी वडिलांना परमात्मा एक मार्गाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली। एकदा तर माझ्या वडिलांना अश्नीय लघवीचा त्रास झाला आणि ते घराच्या बाहेर गेले। आता आपला जीव द्यावा असा विचार त्यांच्या डोक्यात आला, परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबाची जाणीव होती। म्हणून मग त्यांनी विचार केला की आपण मरणारच आहोत तर मग मार्गात जाऊन मरू आणि त्यांनी सर्व हकीकत गुरुजी यांना सांगितली। तेव्हा गुरुजींनी परत सविस्तर मार्गदर्शन केले आणि कुटुंबाची अनुमती घ्या असे सांगितले। वडिलांनी घरी येऊन त्यांच्या भावांना विचारले की आपण मार्गात जाऊ, पण ते मार्गात यायला तयार नव्हते। नंतर त्यांनी आईला विचारले तेव्हा आईने मार्गात जाण्यास होकार दिला। तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि माझे आईवडील घर सोडून दुसरीकडे रूम करून राहायला गेले। नंतर गुरुजींकडे मार्ग स्वीकारण्याकरिता मोरगाव येथे गेले। तिथे गेल्यावर गुरुजींनी मार्गाबद्दल मार्गदर्शन केले आणि 7 दिवसाचे कार्य दिले। सन 1980 वा आम्ही या मार्गात प्रवेश केला। सुरुवातीच्या 7 दिवसाच्या कार्यात माझ्या वडिलांना सुख समाधानी मिळाली आणि त्यांचा लघवीचा त्रास कमी झाला। त्यावेळेस आम्ही वरठी या गावी राहत होतो आणि साध्या कार्यातच माझ्या वडिलांना समाधानी मिळाली। नंतर 3, 7, 11, 21 दिवसांचे साधे कार्य करत राहिलो। सन 1981 वा बाबांचा दौरा धोप या ठिकाणी आला आणि माझ्या मार्गदर्शकांनी मला धोपला यायला सांगितले। धोप या गावी दूध डेअरी होती, तिथे आमसभा झाली। बाबांचे मार्गदर्शन झाले। सोबतचे अनेकातील मित्र असल्यामुळे त्यांनी मला गावाकडे चालण्यास आग्रह केला व मी त्यांच्यासोबत वरठी येथे निघून आलो। त्यामुळे आमच्यावर असलेले पूर्वीचे दुःख पुन्हा आले कारण मी कोणालाही न सांगता निघून आलो। माझे दुःख मी मार्गदर्शकांना सांगितले आणि त्यांनी मला म्हटले की तुम्ही बाबांशी न बोलता निघून गेले। मला सुद्धा सांगितले नाही, मी तुमचा परिचय बाबांशी करून देणार होतो। तुम्ही बाबांची मर्यादा तोडली त्यामुळे तुमच्यावर पुन्हा दुःख आले। हीच तुमची चूक आहे असे म्हटले आणि नंतर चुकीबद्दल मार्गदर्शन केले।
आता तुम्ही बाबांना भेटायला नागपूरला बाबांच्या निवासस्थानी जा आणि बाबांसमोर माफी मागा असे सांगितले. माझे वडील दुसऱ्या दिवशी रेल्वेने नागपूरला गेले. इतवारी मधून रिक्षावाल्याला म्हटले की बाबा जुमदेवजी टिमकीला राहतात, त्यांच्याकडे जायचे आहे. त्यांनी वडिलांना बाबांच्या निवासस्थानी सोडून दिले. जेव्हा बाबांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा बाबा आसनस्थ होते. बाजूला दिवाणजी मोतीरामजी हरडे हे खुर्चीवर बसले होते. वडिलांनी बाबांशी नमस्कार घेतला व खाली बसले. बाबा सेवकांची विचारपूस करता करता माझ्या वडिलांकडे लक्ष गेले आणि तुम्ही कुठले सेवक आहात असे विचारले. तेव्हा बाबांना सांगितले की मी धोप या गावी बाबांची मर्यादा तोडली आणि बाबांना माफी मागितली. बाबांनी मला आपल्या मार्गदर्शकाजवळून माफीचे कार्य करण्यासाठी सांगितले. माझ्या वडिलांना मार्गदर्शकांनी माफीचे कार्य दिले व आलेले दुःख पूर्णपणे दूर झाले. आम्ही परत आनंदाने राहू लागलो. नंतर 3 जानेवारी 1982 ला 41 दिवसाचे त्यागाचे कार्य चालू असताना सायंकाळी कंपाऊंड भिंतीची पाटी गेट जवळ पडली असताना मी घाईत आलो, कारण माझ्या वडिलांच्या पायाला जंगाचा खिळा पायाला रुतला होता. माझे वडील खाली बसले आणि पाटी सहित खिळा बाहेर काढला. खूप रक्त निघू लागले तेव्हा माझ्या वडिलांनी घावावर बोट ठेवून रक्तदाब बंद केला. त्याग असल्यामुळे औषध उपचार बंद होते. मरे या जिये भगवत नामपर या तत्वाप्रमाणे मी दिव्यासमोर बसून ज्योतीमधील तेल लावला व पट्टी बांधली, परंतु भगवंत कृपा सोबत असल्यामुळे जंगाच्या खिळ्याचा कसलाच त्रास झाला नाही. बाबांच्या कृपेने 41 दिवसाचे त्यागाचे कार्य पार पडले. 13 फेब्रुवारी 1982 ला भगवंताच्या फोटो घ्यावयास नागपूर येथे बाबांच्या निवासस्थानी गेलो. बाबांनी सर्व माहिती विचारली व बाबांचे भाऊ मारोतरावजी यांनी मला फोटो दिली. 14 फेब्रुवारीला आमचे त्यागाचे हवन पार पडले. आता आम्ही सर्व सुखी समाधानी आहोत. माझे वडील बाबांच्या काळापासून मार्गदर्शक आहेत. आता आम्ही नागपूरला राहतो कारण मला आणि माझ्या पत्नीला नागपूरला नोकरी आहे. दोन्ही मुले शाळेत जातात. बाबांच्या कृपेने आमच्याजवळ सारे पुरेपूर आहे आणि बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने आम्ही चालतो. आता सुखी समाधानी जीवन जगत आहोत. आमच्या मार्गात आल्यानंतर माझे काका, मोठे वडील, आत्या हे सारे मार्गात आले आणि तेही सुखी आहेत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव विलास मनीरामजी बडवाईक. पत्ता 205 ग्लोरियस प्लाझा, नीलकंठ लॉन जवळ बेसा रोड, धंतोली, नागपूर. सेवक क्रमांक 1354. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. नवीन येणारे अनुभव ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांना माझा नमस्कार. जी.